आपलं हे जे आंदोलन चालू आहे हे कारखान्यातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि आता त्याची तर प्रोसेस सुरू झालेली आहे. पण आता इथून पुढे आपण आंदोलन करून ते थांबू शकतं का, काय आहे याच्याबद्दल तुमचं काय मत? आज उपोषणचा 15वा दिवस आहे आणि हा उपोषणचा 15वा दिवस असताना जिल्ह्याचे कलेक्टर असतील, पोलीस प्रशासक असेल, हे जर दखल घेत नसेल तर ह्या आंदोलनाचा आम्ही, ह्या सरकारचा आम्ही निषेध नोंदवतो. आणि येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र बरं वाईट जर झालं तर महाराष्ट्र राज्य किसान सभा ही रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरून आम्ही शेतकरी एकजुटीनं आंदोलन पुढे नेऊन समृद्धी महामार्ग जो नांदेड, जालना नांदेड चालू आहे तो रद्द झालाच पाहिजे. या हेतूने आम्ही जी कृती समितीच्या वतीने जे जनजागरण मोहीम राबवली, त्या मोहीम मध्ये प्रत्येक गावात आम्हाला गावकऱ्याचा सपोर्ट भेटला आणि त्या गावकऱ्याने शब्द दिलेला आहे की तुम्ही फक्त आवाज द्या, आम्ही गावाचे गाव तुमच्या पाठीमागे उभा राहू कारखाना वाचवण्यासाठी. आम्ही आज इथून आवाहन करतो की ज्या ज्या गावात आम्ही फिरलो त्या गावकऱ्याने आज या उपस्थाने भेट देण्याची गरज आहे आणि शासनाला जागी करण्याची गरज आहे. हे इतकं शासन निर्लज्ज झालेलं आहे की हे अशा वस्तूकडे, कारखाना असेल किंवा शेतकरीचा विषय असेल, या विषयाकडे दुर्लक्ष करतं. आज आपण बघितलेलं आहे अमेरिकन करार हा आपल्या शेतकऱ्यासाठी किती घातक आहे, तसं हे षडयंत्र झालेलं आहे. कारखाना जर मोडीत निघाला तिथला शेतकऱ्याचा कणा मोडल. ह्या आंदोलनामध्ये सर्व तरुणांनी उतरावं. जे बदनापूर तालुका असेल, जालना तालुक्यातील असेल, या तरुण वर्गाने या आंदोलनात शेतकऱ्याच्या उतरायला पाहिजे. मी एक असं महाराष्ट्राचे किसान संघटनेच्या वतीने एक आवाहन करतो आणि सर्वांना या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक नम्र विनंती करतो. शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो. शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो. लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे.